मित्रांनो, आज केलं आहे मटणाचं झणझणीत एकदम रसो मालवणी स्टाईलमध्ये एकदम. गेले सकाळी मटण हाडू मटणाच्या दुकानदार बरे बकरे कापले होते. थोडी लाईन लागली होती. ही चराब होती, त्याचं काढले तेल. मटण जरा जून होता म्हणून लिंबू पिळलं, त्याच्यावर मीठ आणि काळी मिरी टाकलं. त्यानंतर त्याका वाटाप काढलं. मिरची, ओली कोथिंबीर आणि आली लसणीची पेस्ट वाटून झाल्यानंतर मटणाचे लायले आणि जरा त्याका मिळवून घेतले. बरा मिळवून घेतल्यानंतर त्या कुशीक ठेवलं आणि बाकीची सामग्री किसलेला खोबरा, सुका खोबरा आणि कांदो जरा फ्राय करून घेतले त्याच तेलात. तो भाजप झाल्यानंतर कुशीन काढलं आणि त्याका परत ह्याका पण मिक्सराक लहान काढलं आणि तेल होता ना त्याच्यात टाकले बटाटे. मटणाच्याकडे एक नाही जरा बटाटे घालू गए तर मग टेस्ट बरी येतं. हे जरा अर्धे कच्चे फ्राय केलं. त्यानंतर कांदो टमाटो भाजूक सुरू केलं. बरो कांदो टमाटो बरो भाजल्यानंतर हळद, लाल तिखट, मग 2 प्रकारचे आमचे गरम मसाले, एक घरगुती आणि एक बाजारातलो, असे दोनही घातले. बरे खमंग एकदम वास इल्लो होतो बरं किचनात. बरा ढवळताना सगळा बाहेरनं कोण जाताना म्हणतो बराच काहीतरी चाललेला असा आहे असं म्हणतो. एकदम घमघमीत वास होतो. त्यानंतर बरा घेतले परतून, त्याला मीठ टाकले चवीपुरती आणि आता मटण, तो मसालो लावलेलं मटण आता बरोबर कांदो फ्राय झाल्यानंतर टाकलं. आता आपण मिळवून घेतलं आणि बंद केलं. बंद करून तरी 20 मिनटं तशीच ठेवले गॅस. ता झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर ते बटाटे मगाशी भाजलेले ते टाकलं आणि आता वाटाप ढवळून घेतलं आणि परत 20 मिनटात ठेवले तशीच. त्यानंतर बघलं मटण शिजला की नाही. तर 70% शिजलाच होता म्हणा. नंतर तडको, ह्याच्यावर जरा नाही पंजाबी स्टाईलचा तडको टाकलो ना तर आणखी पंजाबी प्लस मालवणी बरा झणझणीत होता. मग त्यानंतर हे तडको टाकलं बघा कसलो, कढीपत्तो आणि बेडग्या मिरसांग्यांचं, थोडा लाल तिखट त्याच्यात घातलं कलर योग. बघा कसला झाला झणझणीत. कोथिंबीर आणि जरा पुदिना त्याच्यावर शिपडल्यावर कसला दिसतात बघा. आणि एक तुमका सांगतोय, 2 किलो मी मटण घेतलं होतं. हे ना मटण देणारे कसे ते फेरियेतले अंदर बाहेर करतात बघ, तसले होते मटण देणारे. त्याने मग 300 बघ 316 ग्राम मग त्याने चरबी टाकली होती. ह्यांका जरा सांभाळा तुम्ही दुसऱ्या वेळी तुम्ही मटण घेताना. चला मग भेटाय दुसऱ्या वेळी. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.